भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। भारतीय हवामान खाता त्याच्यासोबत आपले जो SDRF चा जो कंट्रोल रूम आहे, NDRF चा कंट्रोल रूम या सर्वांनी आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आज सकाळी या संदर्भामध्ये आढावा घेतला। या अनुषंगाने आज एक क्लाउड बस्ट लाईक सिच्युएशन असं जाहीर करताना एक वॉर्निंग इश्यू करण्यात आली। हा वॉर्निंग 7 जुलै 2026 म्हणजे उद्याच्या दिवशीसाठी आहे। या अनुषंगाने आपल्याला पूर्ण तयारी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे। याचा जो एपिसेंटर या प्रेडिक्टेड एपिसेंटर आहे ते नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरमध्ये दर्शवण्यात आलेली आहे। ते कदाचित त्र्यंबकेश्वर तालुका मध्ये राहणार आहे आणि या जो एपिसेंटर आहे ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या 3 तालुक्याच्या क्षेत्रामध्ये राहणार आहे। परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता त्याच्याशिवाय आपले नाशिक तालुका, पेठ तालुका, दिंडोरी तालुका आणि जो पूर्ण आपलं पश्चिम पट आहे त्याच्यामध्ये कळवण, त्याच्यासोबत सटाणा, बागलाण या सर्व तालुक्यामध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे। परंतु एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल जो आहे शॉर्ट ड्युरेशन मध्ये ज्यांना आपण क्लाउड बस्ट म्हणतो त्याचा जो अंदाज आहे ते बेसिकली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। जसे जसे वेदर मॉडेल्स अजून डेव्हलप होतील आणि अजून आपल्याला हवामानचे इशारा मिळेल तशा आपल्याला अजून ॲक्युरेटली लक्षात येणार आहे की नेमकी कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी जो बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की लागणारे सर्व अनुषंगाने गोष्टीचं नियोजन आपल्याला करायचं आहे। त्याच्या अनुषंगाने साहेबांचे दिलेल्या निर्देशानुसार खालील प्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे। नंबर 1 की उद्याच्या दिवशी नाशिक शहर वगळून नाशिक शहरच्या संदर्भामध्ये म्हणजे पाऊस राहणार आहे, परंतु त्याच्या जो स्थानिक नियोजन आहे नाशिक शहर महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर आणि सन्माननीय मनपा आयुक्त आज करणार आहे। परंतु नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे नाशिक तालुक्याचे, इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल या सगळ्या उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे। सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल तर कुठल्याही प्रकारचे प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये। काही रस्ते आपण बंद करणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता आहे त्याची एक यादी काही वेळात PWD राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक डायव्हर्जनचे काही आदेश काही वेळात आपण आपल्या समोर देणार आहे। परंतु माझी सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना यही विनंती राहील की कारण नसताना आपण बाहेर पडू नये। पुढचा विषय आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे। तर ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात काम पण सुरू आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची अडचणी होणार नाही। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्र्यंबकेश्वर देवस्थानला येणं टाळावं। तसेच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बसचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवसासाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।